नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आदू आणि इंदू खूपच खुश असतात आणि विठू पंढरपूरकरबद्दल बोलत असतात. आता आदू इंदूला म्हणतो की अगं काय सांगते इंदू, आपण लहानपणी जेव्हा आळंदीला गेलो होतो ना, मला तर तेव्हाचाच आठवतोय तो. यावर इंदूसुद्धा म्हणते की हो, मी तर तो अनुभव कधीच विसरू शकत नाही. असं म्हणून दोघेही आठवणीमध्ये रमून जातात. आता आदू इंदूला विचारतो की इंदू काय म्हणाला गं तो, आणि तो थोडासा विचार करत म्हणतो की पण एक मिनिट, तू मला का नाही फोन केलास गं, मी आलो असतो ना पळत पळत. तेव्हा इंदू म्हणते की अरे माझ्या लक्षातच नाही आलं, आधी तर मला वाटलं की भास आहे की काय, पण नाही, अरे तो खरंच आला होता. आम्ही खूप गप्पासुद्धा मारल्या आणि शाळेसाठी त्याने मला शुभेच्छा पण दिला. तेव्हा आता आदूला खूप वाईट वाटायला लागतं आणि म्हणतो की मला पण भेटायचं होतं गं. यावर इंदू म्हणते की अरे मी त्याला सांगितलं की आता घरी यायचं आणि सर्वांना भेटायचं. तेव्हा आदू खुश होऊन विचारतो की मग काय म्हणाला तो, येतोय ना? तेव्हा इंदू म्हणते की हो, मी त्याला सांगितलंय की यावेळेस मी कसलीही कारणं ऐकून नाही घेणार, मुकाट्याने यायचं आणि माझ्या हातचं गरम गरम जेवायचं. तेव्हा आदू म्हणतो की मग कधी येतोय? यावर आता इंदू सांगते की पुढच्या वेळेस आला की नक्की येतो म्हणाला. आता यावर आदू म्हणतो की त्याच्या पायाला ना सदा न कदा भिंगरीच असते बघ, सतत या नाही तर त्या कामांमध्ये असतो. तेव्हा इंदू म्हणते की अरे दमत असेल रे तो. यावर आदू म्हणतो की पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून तर मला असं वाटतच नाही की तो दमत असेल म्हणून. आणि तो आता इंदूला म्हणायला लागतो की पण इंदू, तू किती लकी आहेस गं, तुला 2-3 वेळा भेटलाय तो. तेव्हा इंदू म्हणते की अरे लकी नाही आहे की नाही हे माहिती नाही, पण भेटले मी त्याला हे नक्की आहे. तेव्हा आदू आता त्याला, आणि ती म्हणते की अदू, त्याला आपल्याबद्दल सगळं माहिती असतं रे, खबरी ठेवतो तो आपल्या सगळ्या. तेव्हा आता अदूसुद्धा आश्चर्याने विचारतो की कशावरून? तेव्हा इंदू सांगायला लागते की अरे भेटल्यावर म्हणत होता की तुम्ही मुंबईला गेला होता म्हणे. असं म्हणून आता ते दोघेही खूपच खुश झालेले असतात. तर दुसरीकडे रत्ना आणि श्रीकला बोलत असतात आणि त्या दोघीही आनंदाने हसत असतात. आता रत्ना श्रीकलाला म्हणते की श्रीकला, दिग्रजकरांच्या घरातल्यांचा विश्वास मिळवलास, छान केलंस, पण लक्षात ठेव. यावर श्रीकला मध्येच म्हणते की त्या इंद्रायणीला टक्कर देणं इतकं सोपं नाही आहे. आणि परत म्हणते की मला कळून चुकलंय रत्ना, माझ्या विद्येचा तिच्यावर काहीही असर होत नाही, उलट माझी विद्या माझ्यावरच उलटते. पण म्हणून मग मी काय हातावर हात ठेवून बसून राहायचं का? माझा भूतकाळ विसरून जायचं का? तिच्यामुळे काय झालं हे सगळं विसरून जायचं मी? असं अजिबात नाही होणारा. तिचं शस्त्र माझ्यापेक्षा जास्त असरदार आहे, तर मग आता तिचं शस्त्र तिच्यावरच उलटवणार मी. तेव्हा आता रत्ना श्रीकलाला समजावत म्हणते की अगं, तुझी पावर कमी करतील अशा भावना त्याग कर आणि या सुडाच्या आगीत स्वतःचं नुकसान नको करून घेऊस. यावर श्रीकला आता हसायला लागते आणि म्हणते की अजिबात नाही, जोपर्यंत त्या इंद्रायणीचा हिशोब पुरा होत नाही ना, तोपर्यंत या श्रीकलाला काहीही होणार नाही. आणि ती ज्या नाटकी पद्धतीने सगळ्यांना आपलंसं करून घेते ना, आता मी तेच तिचं शस्त्र तिच्या विरोधात वापरणार. तेव्हा आता रत्ना खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की चुकतेस तू श्रीकला, माझ्या साधनेचा अनुभव सांगतोय मला. ती इंद्रायणी जे वागते ना ते खरं आहे, नाटकी नाही. पण काही करण्याआधी ती लक्षात ठेव की तिच्या भोवती असणारी सकारात्मक शक्ती प्रचंड मोठी आहे. यावर श्रीकला चिडत म्हणते की पण मग म्हणून मी काहीच करायचं नाही का? असं तर होत नाही ना, आता मी एकाच गोष्टीवर फोकस केला आहे. असं म्हणून ती हसायला लागते. तर इकडे आता आदू इंदूला कौतुकाने विचारत असतो की इंदू, त्याला कसं कळलं असेल गं? तेव्हा इंदू म्हणते की काय माहिती रे, गावातलंच कुणीतरी सांगितलं असेल. आणि म्हणायला लागते की अदू, त्याला भेटलं ना की खूप पॉझिटिव्ह वाटतं बघ मला. आता काही झालं ना तरी शाळेचं काम लवकर सुरू झालं पाहिजे. आता अदू कसला तरी विचारात पडतो आणि तेव्हा आता इंदू अदूला विचारायला लागते की अरे अदू, कसला विचार करतोयस? तेव्हा अदू सांगायला लागतो की अगं हाच विचार करतोय की जर गावातल्या शाळेच्या इमारतीसाठीची पहिली वीट जर विठुराया पंढरपूरकरने लावली तर किती भारी होईल ना. आता हे ऐकून इंदू खूपच खुश होते आणि म्हणते की आपले विचार किती सेम आहेत ना रे अदू, मी पण हाच विचार करत होते. मी त्याला सांगितलं की शाळेचं काम सुरू झालं ना की तू इथे यायचं आणि शाळेसाठीची जी पहिली वीट तूच ठेवायची म्हणून. आता ते दोघेही या विचारानेच खूपच खुश झालेले असतात. तर दुसरीकडे रत्ना श्रीकलावर मात्र खूपच चिडलेली असते आणि तिला म्हणते की या सुडाच्या भावनेने स्वतःचं नुकसान करून घेऊ नको श्रीकला, तुझ्या बाबाला वचन दिलं आहे मी तसं. तेव्हा श्रीकला म्हणते की रत्ना, आज सकारात्मक विचार करायचा, कारण सकारात्मक विचाराने सकारात्मक विचारांना जिंकता येतं. इंद्रायणीची ताकद जर तिची माणसं असतील ना, तर मग तिच्या एक एक माणसांना आता मी जिंकत जाणार. तिची ती शकुंतला काकी, तिला तिच्या आईपेक्षा जास्त जवळची आहे ना,
पण माझ्याशिवाय तिचं पाणीही हलत नाही. आणि व्यंकू महाराज ते तर तिचे गुरु आहेत, पण मला ते त्यांच्या मुलीसारखं वागवतात. तेव्हा रत्ना श्रीकलाला विचारते की पण मग तू हे करताना तिला शंका येणार नाही असं वाटतंय का गं तुला? यावर श्रीकला म्हणते की अगं फक्त शंका नाही तर खात्री आहे मला की त्या इंद्रायणीने पुरतं ओळखलंय मला. यावर आता रत्ना म्हणते की म्हणूनच तुला मुंबईत त्या दोघांना संपवता आलं नाही. आता हे ऐकून श्रीकला म्हणते की हो, नाही संपवता आलं मला, पण आता मी त्या इंद्रायणीवर अशी वेळ आणणार आहे ना की तिच्या घरचेच तिच्या विरोधात जातील. दिग्रजकरांच्या घरात मी माझं इतकी प्रभावी अस्तित्व निर्माण करेल ना की तिथे इंद्रायणीचं अस्तित्व कायमचं पुसलं जाईल. तेव्हा रत्ना कौतुकाने श्रीकलाला म्हणते की तुझ्या वडिलांना अभिमान वाटला असता बघ तुझा. प्रगती चांगली आहे तुझी आणि यात मी कायम तुझ्यासोबत आहे. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू आता विठुरायाच्या मंदिरात आलेली असते. आता तिथेच व्यंकू महाराज सुद्धा असतात आणि ते इंदूला बघून म्हणतात की अरे इंदू तू? तेव्हा इंदू सांगते की हो महाराज, कालच आले, पण तुम्ही रात्री उशिरा आला होता ना, म्हणून मग म्हटलं की उद्या बोलू. कुठे गेला होतात तुम्ही महाराज? तेव्हा आता व्यंकू महाराज सांगतात की अगं तालुक्याच्या गावी गेलो होतो, येताना निगोजकर महाराजांना सुद्धा भेटलो. अगं ते परांडा, धाराशिव तिकडे खूप पाऊस झाला आहे बघ आणि खूप नुकसान झाले बघ तिकडे. निगोजकर महाराज गेले तिकडे. तेव्हा आता इंदू म्हणते की निगोजकर महाराजांसारखी माणसं आहेत ना, म्हणूनच समाज उभा आहे बघा महाराज. तेव्हा आता व्यंकू महाराज म्हणतात की हो, अगदी बरोबर बोललीस बघ तू. आणि विचारतात की बरं मला सांग की तू तिकडे गेली होती शाळेच्या इमारतीसाठी बिल्डर शोधणार होतीस, बँकेत ते करंट अकाउंट की काय ते उघडणार होतीस, त्याचं काय झालं? तेव्हा इंदू सांगते की सगळं चांगलं आहे महाराज. अहो शाळेसाठी बिल्डर मिळाला आणि लवकरच आता इमारतीचं कामसुद्धा सुरू होणार आहे. माझ्यापेक्षा जास्त काम तर अधूच करतोय. आपली शाळा आता लवकरच सुरू होणार आहे बघा महाराज. तेव्हा व्यंकू महाराजसुद्धा हे ऐकून खूप खुश होतात आणि म्हणतात की आपण बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे याचा आनंद किती ओसंडून वाहतोय बघ चेहऱ्यावरून तुझ्या. आणि व्हायलाच पाहिजे. चांगल्या गोष्टी नेहमी वाहत्या असाव्यात. आपल्या गावात एकदा का शाळा सुरू झाली ना की मुलांचं भविष्य घडेल, आपली मुलं प्रगती करतील आणि मुख्य म्हणजे शिक्षणासाठी होणारी त्यांची पायपीट वाचेल. तेव्हा इंदू म्हणते की अहो महाराज, विठुरायाची कृपा आहे म्हणून सगळं मनासारखं होतंय बघा. आता अचानकच इंदू व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की अहो महाराज, तुम्हाला सांगायचंच विसरले मी, विठू पंढरपूरकर भेटला होता मला. तेव्हा आता व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की कोण? तेव्हा इंदू सांगते की अहो विठू पंढरपूरकर. तेव्हा महाराजांनाही थोडंसं आश्चर्य वाटतं आणि त्यांना थोडंसं आठवतं आणि ते म्हणतात की अच्छा, विठू पंढरपूरकर तोच ना? तेव्हा इंदू म्हणते की हो तोच, ज्याने आळंदी दाखवली होती मला. तुम्ही पण तर ओळखता ना त्याला? तेव्हा व्यंकू महाराज विचारतात की तुला भेटला होता का तो? तेव्हा इंदू सांगते की अहो महाराज, खरंच भेटला होता. तेव्हा आता व्यंकू महाराज हसायला लागतात आणि म्हणतात की तुझ्यातलं लहान मूल अजूनही जिवंत आहे, याचा खूप आनंद होतो बघ मला. तेव्हा इंदू म्हणायला लागते की महाराज, अहो खरंच भेटला होता तो. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगं पण मग मी कुठे नाही म्हटलो, भेटलाच असेल की तो तुला, कारण विठुराया प्रत्येकामध्ये असतोच की. यावर आता इंदूसुद्धा हसायला लागते. आता व्यंकू महाराज म्हणतात की बरं चला, मला आता जरा थोडंसं काम आहे, मी जाऊन येतो. असं म्हणून व्यंकू महाराज तिथून निघून जातात. तर दुसरीकडे श्रीकला गोपाळच्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि गोपाळ तिच्या भाजलेल्या पायाला ड्रेसिंग करत असतो. आता ड्रेसिंग करत असतानाच तो तिला विचारतो की काय गं, काय झालं हे, आणि तू होतीस कुठे इतक्या दिवस? तेव्हा हे ऐकून श्रीकला जरा घाबरते आणि ती म्हणते की अरे ते माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं ना, मी तिथेच गेले होते. तिथे ना जरा गडबड धावपळ झाली ना आणि त्यातच लागलं मला. तेव्हा गोपाळ म्हणतो की तू नाहीस तर माझ्या प्रचाराचं काम थांबलं होतं, आता कर जोर लावून, 2-3 दिवसात तू पळायला पण लागशील. तेव्हा श्रीकला विचारते की अजून 2-3 दिवस? तेव्हा गोपाळ म्हणतो की लोकांना 1 आठवडा लागतो, पण तुझा इलाज डॉक्टर गोपाळ करतायत ना, म्हणून तुला 2-3 दिवस लागतील. तेव्हा श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की पण मला सांगितलं की मोठा डॉक्टर आणि या छोट्याशा गावात काय करतोय? तेव्हा गोपाळ म्हणतो की हा प्रश्न न विचारलेलाच बरा. तेव्हा श्रीकला म्हणते की पण एक गोष्ट आहे हां, तुम्हा दिग्रजकरांमुळे विठूच्या वाडीला लोकांना खूप मदत मिळते. आता तू डॉक्टर म्हणून मदत करतोयस, इंद्रायणी शाळा चालवत आहे आणि अधोक्षज तर. तेव्हा आता गोपाळ रागातच श्रीकलाला विचारतो की तो काय करतोय? आई कमाईचा मोबाईल शॉप चालवत आहे. तेव्हा आता श्रीकला म्हणते की पण डॉक्टर, तुझ्या विरोधात तो सरपंच पदाच्या दावेदारीसाठी उभा आहे, हे विसरू नकोस. यावर गोपाळ म्हणतो की तो माझ्यासमोर काहीच करू शकणार नाही. तेव्हा श्रीकला म्हणते की डॉक्टर, त्याला इतक्या हलक्यात नको घेऊ, स्पेशली तो मुंबईवरून आल्यापासून गावातल्या लोकांचं मत त्याच्याबद्दल खूप प्रो झालं आहे. तेव्हा आता गोपाळ आता चिडून विचारतो की असं काय तीर मारलं आहे गं त्याने?
तेव्हा श्रीकला म्हणते की म्हणजे तुला काहीच माहिती नाही आहे का रे? अरे गावातले लोक म्हणतात की अधोक्षज महाराज दिग्रजकर आता त्यांच्यासाठी खूप काही करतील. तेव्हा गोपाळ म्हणतो की करतील? हा भविष्यकाळ झाला श्रीकला, पण वर्तमान काळात तर मीच धावतोय ना या लोकांसाठी. मी आहे ना श्रीकला, म्हणून या लोकांचा गावातल्या गावातच इलाज होतोय. नाहीतर इलाज करण्यासाठी त्यांना शहरात जावं लागलं असतं, त्यांची धावपळ उडाली असती, खर्च झाला असता. तेव्हा श्रीकला म्हणते की अरे पण. तेव्हा आता गोपाळ रागात म्हणतो की पण काय श्रीकला? पण बिन किंतु परंतु शब्दांची ॲलर्जी आहे मला. तेव्हा श्रीकला म्हणते की हे बघ डॉक्टर, तू काम करतोयस पण लोकांचा विचार जो आहे ना तो. तेव्हा गोपाळ रागातच श्रीकलाला थांबवत म्हणतो की ते तुझं काम आहे ना श्रीकला, माझं इमेज बिल्डिंग तूच करतेस. मग डॉक्टर गोपाळ, विठूच्या वाडीचा तारणहार आहे हे का ठसवलं नाहीस तू लोकांच्या मनात? तेव्हा श्रीकला घाबरत म्हणते की मी प्रयत्न करते. आता गोपाळ श्रीकलाला म्हणतो की पण श्रीकला, लोकांच्या नजरेत तो अधोक्षज मोठा होतोच कसा गं? माझी इमेज मोठी करता करता तू त्याची इमेज लहान करणार होतीस. तेव्हा श्रीकला आणि म्हणतो की जर केलीस तर मग लोकांच्या नजरेमध्ये अधोक्षज मोठा झालाच कसा? आता हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येत असतो आणि ती मनातच म्हणते की समजतो कोण हा स्वतःला? मी याची मदत करते आणि हा मला ऐकवतोय, असं म्हणून ती खूप रागातच गोपाळकडे बघत असते. आता गोपाळ श्रीकलाला म्हणतो की हे बघ श्रीकला, तुला जर जमत नसेल ना तर तसं मला सांग, हे सगळं करायला माझा मी समर्थ आहे. अगं ज्याला 2 वाक्य सरळ बोलता येत नाही तो हरवणार आहे का मला? तेव्हा श्रीकला म्हणते की हवा त्याच्या बाजूने आहे हे असं दिसतंय. यावर आता गोपाळ थोडासा विचार करत म्हणतो की मग आता बघच की हा डॉक्टर गोपाळ दिग्रजकर काय करतोय ते. आता फक्त हे तुलाच नाही तर अख्ख्या गावाला कळेल, असं म्हणून गोपाळ आता तिथून रागातच निघून जातो. तेव्हा श्रीकला मनातच म्हणते की डॉक्टर गोपाळ, तुझ्या मनातली ही खदखद ना अशीच भडकत राहील याची कायम काळजी घेईन मी. तुझा राग, तुझ्या मनातली ही आग ही श्रीकला स्वतःच्या फायद्यासाठी वापरणार. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ मोठ्याबाईंच्या खोलीत आलेला असतो. तर मोठ्याबाई इकडे मस्त कॅरम खेळत असतात. आता प्रेमनाथला बघून मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, एक चांगला गेम बनत असलेला त्याची वाट लावण्यासाठीच तुम्ही जन्म घेतलाय बघा. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अजिबात नाही, अहो विंजे सरकारांचा जन्म तर आमच्या सासूबाईंना जिंकवण्यासाठी झालाय. आणि म्हणतो की अहो हे काय सासूबाई, अहो खेळात तरी स्वतःला स्वतःविरोधात उभं नका करू, आमच्यासोबत खेळा आणि आम्हाला हरवा. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की जास्त बोलू नका, मुद्द्याचं काय ते बोला. आता प्रेमनाथ म्हणतो की 2 महत्त्वाच्या न्यूज आहेत, एक चांगली आहे आणि एक वाईट आहे. पहिली कोणती सांगू? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तुम्ही एक काम करा, पहिली वाईटच सांगा. काय आहे ते कधी ना कधी तर ऐकावंच लागेल ना. त्यावर प्रेमनाथ म्हणतो की हे बघा, आपण मेव्हणे साहेबांना हरवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतोय, पण निवडणुकीत मेव्हणे साहेबच जिंकतील, गावात अशीच हवा चालू आहे. तेव्हा आता मोठ्याबाई म्हणतात की कामाची माणसं गावात आली ना की हवा बरोबर बदलते. मोहितरावांशी बोलणं झालंय माझं, ते बरोबर बघून घेतील, आता निघा इथून, असं म्हणून त्या प्रेमनाथला तिथून हकलवून लावतात. तर दुसरीकडे इंदू खूपच टेन्शनमध्ये असते आणि तिला राहून श्रीकला तिला बोलली होती की त्या दिवशी मुंबईसुद्धा पाऊस होता, हे सगळं आठवत असतं. आणि तिला हेही आठवतं की शकुंतला इंदूला म्हणाली होती की अधूनमधून ती येत होती इकडे, पण काल ती गावातच नव्हती वाटतं. तेव्हा आता इंदू म्हणते की ही श्रीकला काही गुणाची वाटत नाही मला, काहीतरी गडबड आहे. तितक्यात आता तिथे अधू येतो आणि इंदूला असं बोलताना पाहून विचारतो की कसली गडबड इंदू? यावर इंदू म्हणते की तुला सांगितलं ना तर पटणार नाही तुला, तू मला संशयी ठरवशील. तेव्हा अधू म्हणतो की हे तुला न सांगताच कसं कळालं? अगं सांगून तरी बघ. तेव्हा इंदू आता अधूला सांगायला लागते की शकुंतला काकींशी बोलले तेव्हा मला कळलं की श्रीकला 3-4 दिवस घरी आलीच नाही. तेव्हा तो म्हणतो की मग ती घरी असेल ना. तेव्हा आता इंदू म्हणते की नाही अरे अधू, काकींना बरं नव्हतं म्हणून तिच्या घरी बोलवणं पाठवलं होतं, पण तेव्हा कळलं की ती तिच्या घरीसुद्धा नाही आहे. आणि माझ्याशी बोलता पण ती बोलली की मुंबईला खूप पाऊस होता. आणि अधू मला राहून असं वाटतं रे की ती श्रीकला ना आपल्या पाठीमागे आली होती मुंबईला. तेव्हा अधू इंदूला म्हणायला लागतो की काहीतरी काय इंदू. तेव्हा इंदू आता अधूवर खूप चिडते आणि म्हणते की झालं हे बघ, याच्यासाठी सांगत नव्हते मी तुला काय. तेव्हा अधू इंदूला म्हणतो की बरं ठीक आहे, ती मुंबईला होती पण ती आपल्या मागेच होती याचा काय पुरावा आहे? तेव्हा इंदू आता अधूवर वैतागत म्हणते की सगळ्या गोष्टी मी पुराव्यानिश्चित साबित करायच्या आहेत का रे अधू? माझ्या बोलण्यावर कुणालाच विश्वास नाही आहे का? अधू हे घर आहे की कोर्ट आहे रे? असं म्हणून ती अधूवर खूपच चिडते. तेव्हा अधू आता इंदूला समजावत म्हणतो की इंदू तू आधी शांत हो, आणि म्हणायला लागतो की तू आधी नव्हतीच गं अशी, आता इतकी संशयी
असं म्हणून तो आता इंदूला म्हणतो की बरं इंदू, ऐक ना, मला खूप भूक लागली, तू आता तुझ्या हातचं पाणी जरी आणलंस ना तरी ते अन्न म्हणून मी खाऊन घेईन. तेव्हा आता इंदू अदूला म्हणते की गप्प रे, सरळ सरळ सांग ना की तुला खायला पाहिजे काहीतरी. असं म्हणून ती अदूसाठी काहीतरी खायला आणायला जाते. तर इकडे आता अदूसुद्धा खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की श्रीकला खरंच आमच्या मागे मुंबईला आली असेल का, असं म्हणून तो विचारात पडतो. तर दुसरीकडे प्रेमनाथ आता परत मोठ्या बाईंच्या खोलीत आलेला असतो आणि म्हणतो की अहो, दुसरी चांगली बातमी द्यायची राहिलीच ना सासूबाई. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की त्याचं काय. आता यावर प्रेमनाथ सांगतो की सासूबाई, पाठराखीन बाईंच्या संपत्तीचं विल बनवलं होतं बघा, तेव्हा तिथं कस्टोडियन म्हणून 3 लोकांच्या सह्या पाहिजे होत्या. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो माहिती आहे, त्यातले एक आमचे व्यंकट भाऊजी, दुसरा तो तिचा आत्तोबा आणि तिसरा तो विठू पंढरपूरकर. आणि त्या परत खुश होत म्हणतात की जावई बापू, तुम्ही त्याचा पत्ता शोधून काढला की काय. आम्हाला इतके तुम्ही कामचुकार वाटता ना, तितके तुम्ही कामचुकार नाही आहात हा. तेव्हा प्रेमनाथ आता स्वतःचं कौतुक करत म्हणायला लागतो. तेव्हा आता मोठ्या बाई त्याला थांबवतात आणि म्हणतात की तुमच्याबद्दल नका सांगू, विठू पंढरपूरकरबद्दल सांगा. तेव्हा प्रेमनाथ आता सांगायला लागतो की पाठराखीनबाई मेहुणे साहेबांना सांगत होते की त्या त्यांना भेटून आल्या. मग शाळेचं काम सुरू झाल्यानंतर ना त्याची पहिली वीट विठू पंढरपूरकरच लावणार आहे. तेव्हा हे ऐकून मोठ्याबाई हसायला लागतात आणि म्हणतात की आणि त्या ठिकाणी मी माझ्या फायद्याचं करणार आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो बघा ना सासूबाई, गावात कुठे कुठे आपण त्याला शोधलं नाही आणि आता साक्षात समोर येऊन उभा राहणार आहे तो. तेव्हा मोठ्याबाई खुश होत म्हणतात की संधी स्वतःहून चालत आली म्हणतात ना, ते हेच आहे बघा. आता ती वीट आणणारी पोरगी शाळेची वीट कधी लावते असं झालंय मला. असं म्हणून प्रेमनाथ आणि मोठ्याबाई दोघेही हसायला लागतात. तर दुसरीकडे अदू त्याच्या मोबाईलमध्ये मराठवाड्यातील न्यूज बघत असतो आणि म्हणतो की बापरे, किती पाऊस आहे मराठवाड्यात, किती नुकसान झालंय. तेव्हाच आता तिथे इंदू येते आणि अदूकडे बघत म्हणते की अरे अदू, एकटाच काय बडबडतोयस. तेव्हा अदू आता इंदूला सुद्धा ती न्यूज दाखवायला लागतो. तेव्हा हे बघून इंदूला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की अदू, अरे खूप मोठं संकट आहे हे. यावर अदू म्हणतो की पुरात सगळं वाहून गेल्यावर पुन्हा नव्याने हिमतीने सगळं उभं करणं सोपं नसतं ग इंदू. तेव्हा इंदू म्हणते की अदू, पूरग्रस्त लोकांना जर आपण मदत पाठवली तर, म्हणजे सगळे गावकरी एकत्र मिळून त्यांनी जर सहकार्य केलं तर, काही बेसिक गोष्टी त्यांना पाठवल्या तर. तेव्हा आता अदूला सुद्धा इंदूचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो की पाठवूया, मी उद्या सकाळीच पप्प्या आणि इम्रानला फोन करून बोलावून घेतो. असं म्हणून अदू आता घाईघाईत बाहेर जातो. आता इंदू विठुरायाला हात जोडते आणि म्हणते की विठुराया, पूरग्रस्त लोकांची मदत कर रे, त्यांना मदतीची फार गरज आहे. गावकऱ्यांचं सहकार्य लाभू दे, त्यांच्या मनात मदतीची भावना निर्माण कर. असं म्हणून ती पूरग्रस्त लोकांसाठी विठुरायाकडे प्रार्थना करायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मोहितराव गोपाळला म्हणत असतो की तुम्हाला जर निवडणूक जिंकायची असेल ना, तर दिग्रजकरांच्या मंदिरात काहीतरी झालं पाहिजे. तर इकडे व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की गोपाळ चुकतोय आणि आता मला विठुरायाकडे एकच प्रार्थना करायची आहे की ही निवडणूक आपल्या अधोक्षजनेच जिंकावी. तर इकडे मोहितराव आता मोठ्या बाईंना फोन करतो आणि म्हणतो की मोहितराव बोडके पाटलांचा हा शब्द आहे की आता निवडणूक तर फक्त आणि फक्त गोपाळच जिंकणार. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.